आता महत्वाच्या प्रश्नाकडे येते, तो म्हणजे शिवसेना कोणाची. हा जो काही आता वाद चाललेला आहे, म्हणजे कोर्टामध्ये त्याची या संदर्भातल्या हिअरिंग्ज आहेत. दोन्ही पक्षांचे वकील आता आपापल्या पद्धतीनं मांडणी करतायत. मला असं वाटतं की आता तुमच्या पक्षाची बारी आहे आपली बाजू मांडण्याची. किती कॉन्फिडंट आहात की निकाल कसा येईल, काय वाटतं तुम्हाला? बघा, आता कपिल सिब्बल साहेब सिनियर कौन्सिल आहेत, सिनियर वकील आहेत. ह्या देशामध्ये सगळेजण त्यांना ओळखतायत. देवदत्त जे त्यांचे दुसरे वकील आहेत, त्यांनी सुद्धा 2 दिवसामध्ये आपली भूमिका, आपली बाजू मांडली. निकाल हा आमच्या बाजूनं लागणार हे 100% मी या ठिकाणी सांगू शकतो. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली की आम्हाला नाही मिळाला तरी चालेल, पण त्यांना मिळता कामा नये शिवसेनेचा धनुष्यबाण, गोठवला तरी चालेल. अरे, बाळासाहेबांचे विचार तुम्ही गोठवले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार जे शिवसेना प्रमुखांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन तुम्ही गोठवले. आता धनुष्यबाण गोठवायच्या मागे लागलात. आमचे वकील जे आहे ते 2 सप्टेंबर पासून आपली भूमिका स्पष्ट करतील आणि 2022 साली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच गेलेले सगळे आमदार आणि गेलेले सगळे शिवसैनिक, हाच खरा पक्ष शिवसेना आहे. हेच हिंदुत्वाचे विचार, हेच मराठीचे विचार बाळासाहेब घेऊन पुढे चालत होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब घेऊन पुढे चाललेले आहेत. हे 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी तर दाखवलंच होतं, तसा कौल दिला होता. आणि त्याचबरोबर नंतर झालेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, प्रत्येक निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणावर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विजयी केलं. म्हणजे न्यायालयामध्ये तर आम्ही निवडू 100% आमची बाजू आम्ही मांडूच, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही आमचीच खरी शिवसेना हे सिद्ध करू शकलो.